नमस्कार विद्यार्थ्यांना, आज आपण इयत्ता 9वी भूगोल पाठ क्रमांक 3 बाह्य प्रक्रिया भाग 1 या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न पहिला, थोडक्यात उत्तरे लिहा. अ. कायिक विदारण म्हणजे काय? उत्तर, वातावरणाशी संबंध येऊन खडकांचे विच्छेदन होण्याच्या प्रक्रियेस कायिक विदारण असे म्हणतात. खडकांचे फुटणे, तुटणे, बारीक तुकडे होणे यालाच कायिक विदारण म्हणतात. यात मुख्यतः औष्णिक ताण, स्फटिकीकरण, दाबमुक्ती इत्यादी प्रक्रियांचा समावेश होतो. हा प्रश्न, रासायनिक विदारणाचे प्रमुख प्रकार कोणते? उत्तर, रासायनिक विदारणाचे पुढील 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार, कार्बनन. पावसाच्या पाण्यात हवेतील कार्बन डायऑक्साइड वायू काही प्रमाणात मिसळतो. त्यातून सौम्य कार्बाम्ल तयार होते. कार्बाम्लात चुनखडकातील कॅल्शियम कार्बोनेट सारखे क्षार सहजगत्या विरघळून खडकांचे विघटन होते. द्रवीकरण. मूळ खडकातील काही खनिजे पाण्यात विरघळून पाण्याबरोबर वाहून जातात. त्यातील क्षारापासून रासायनिक अवशेषण होऊन चुनखडी तयार होते. द्रवीकरणाच्या प्रक्रियेमुळे खडकांतील क्षार विरघळून खडक चूळ बनतात. भस्मीकरण. ज्या खडकात लोह खनिज असते त्या खडकांवर ही क्रिया घडते. खडकातील लोहाचा पाण्याशी संपर्क आल्याने लोह आणि ऑक्सिजन यांच्यात रासायनिक प्रक्रिया घडून येते. लोहावर गंज येतो. त्यामुळे खडकावर तपकिरी रंगाचा थर तयार होतो. ई प्रश्न, जैविक विदारण कसे घडून येते? उत्तर, जैविक विदारण मानव, प्राणी व वनस्पती या सजीवांकडून घडून येते. जुने किल्ले, जुन्या इमारती इत्यादी वस्तूंच्या भेगांमध्ये झाडांची मुळे वाढतात. त्यामुळे खडक फुटू लागतात. उंदीर, घुशी, ससे यांसारखे प्राणी व इतर कृमी, कीटक जमिनीत बिळे तयार करतात. मुंग्या वारूळ तयार करतात. या सर्व प्राण्यांना खनक प्राणी म्हणतात. या प्राण्यांच्या खननामुळे खडकांचे विदारण घडून येते. अनेकदा खडकांवर शेवाळे, दगडफूल इत्यादी वनस्पती वाढतात. या वनस्पतींमुळेही खडकांचे विदारण घडते. ही प्रश्न, विदारण व विस्तृत झीज यांतील फरक स्पष्ट करा. बघा, विदारण मधील पहिला पॉइंट आहे खडक फुटणे, कमकुवत होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, तिला विदारण असे म्हणतात. विस्तृत झीज म्हणजे काय? विदारण प्रक्रियेतून सुट्ट्या झालेल्या कणांची हालचाल केवळ गुरुत्वीय बलाद्वारे होणे, या प्रक्रियेला विस्तृत झीज असे म्हणतात. विदारणाचा दुसरा पॉइंट आहे, विदारणाचे प्रमुख 3 प्रकार आहेत, कायिक, रासायनिक व जैविक. विस्तृत झीज 2 प्रकारे होते. तीव्र उतारावर ती जलद गतीने व मंद उतारावर ती संथ गतीने होते. प्रश्न दुसरा, चुकी बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करा. अ. भूकंपावर हवामानाचा परिणाम होत असतो. उत्तर, चूक. योग्य विधान आहे, भूकंपावर प्रामुख्याने भूअंतर्गत हालचालींचा परिणाम होत असतो. हा प्रश्न, आर्द्र हवामानाच्या प्रदेशात कायिक विदारण कमी होते. उत्तर, हे विधान बरोबर आहे. ई प्रश्न, शुष्क प्रदेशात कायिक विदारण मोठ्या प्रमाणात होते. उत्तर, हे विधान बरोबर आहे. खडकांचा चुरा किंवा भुगा होणे म्हणजे विदारण होय. उत्तर, हे विधान बरोबर आहे. अपपर्णातून जांभा खडकांची निर्मिती होते. उत्तर, चूक. योग्य विधान आहे, बेसाल्ट खडकाची भस्मीकरण होऊन जांभा खडकाची निर्मिती होते. प्रश्न तिसरा, खालील ओघतक्ता पूर्ण करा. विदारण प्रक्रिया आहे रासायनिक विदारण, कायिक विदारण आणि जैविक विदारण. त्यानंतर बघा, कायिक विदारणामध्ये येतं कणात्मक विदारण, खंड विखंडन, छिन्न भिन्न विदारण. त्यानंतर आहे अपर्णन. रासायनिक विदारणामध्ये येतं कार्बनन, द्रवीकरण आणि भस्मीकरण. त्यानंतर जैविक विदारणामध्ये खनक प्राण्यांनी बिळे तयार करणे,
झाडांची मुळे खडकांतील तडांमध्ये वाढल्यामुळे खडक फुटणे, शेवाळे, हरिता व दगडफूल वनस्पतीमुळे खडकांचे विदारण होणे. प्रश्न 4 आहे. पुढील वर्णनावरून विदारणाचा प्रकार ओळखा. अ. काही प्राणी जमिनीत बिळे तयार करून राहतात. जैविक विदारण. खडकातील लोहावर गंज चढतो. रासायनिक विदारण. ई. खडकाच्या तडांमध्ये साचलेले पाणी गोठते, परिणामी खडक फुटतो. कायिक विदारण. थंड प्रदेशातील पाण्याच्या नळांना तडे जातात. उत्तर कायिक विदारण. ओसाड प्रदेशात वाळू तयार होणे. उत्तर कायिक विदारण. त्यानंतर 5वा प्रश्न आहे. आंतरजालाच्या माध्यमातून भारतामध्ये घडलेली भूस्खलनाची घटना शोधा व त्याविषयी थोडक्यात लिहा. हिमालय हा भूस्खलन प्रवण भूभाग आहे, जिथे भूस्खलनाच्या घटना नित्यनेमाने घडत असतात. या घटनांचा परस्पर संबंध इथल्या गतीय हालचालींशी थेट जोडला जाऊ शकतो. पश्चिम घाटात असा परस्पर संबंध जोडता येत नाही. इथे ज्या भूस्खलनाच्या घटना घडतात त्या बहुत करून पावसाशी जोडल्या जाऊ शकतात. पश्चिम घाटात दरवर्षी कुठे ना कुठे भूस्खलन घडत असते. 18 जून 2017 रोजी मेघालय येथील थारिऊ गावात भूस्खलन झाले. सतत एक आठवडा पाऊस व अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले. यात 6 नागरिक मृत्युमुखी पडले तर अनेक जखमी झाले. अनेकांची घरे मातीखाली गेली असून अनेक नागरिक बेपत्ता झाले आहेत. 30 जुलै 2015 पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात भीमाशंकर जवळ डिंभे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील दुर्गम भागात माळीव हे गाव वसलेले आहे. अतिवृष्टीमुळे पहाटे डोंगरकडा कोसळल्याने माळीण गावचे रहिवासी गाढ झोपेत असतानाच गावाचा सुमारे 70% भाग ढिगाऱ्याखाली गाडला गेला. त्यामध्ये स्त्री पुरुष लहान बालके असे सुमारे 400 जण गाडले गेले. तसेच जनावरे, पाळीव प्राणीही गाडले गेले. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 9वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.